मुक्ताबाईने जाणलं, दादा अरे जाणताना तू जग रागे झाले वंदी, आपण सुखे व्हावे पाणी. गाठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा अरे हात आपला आपला लागे त्याचा धरू नये राग. आपलाच हात जर चुकून आपल्याला राग धरता येतो का? दादा जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाडली. एखाद जर जीभ दाताखाली जर चेंगारले गेली लोक दात पाडून घेतात का रे? त्या लोकांवर का रागवतो तू? योगी ना समजूत घालून ती टाकी उघड. एके दिवशी हे भावंड इंद्रायणीच्या स्नानाला तिथला एक ब्राह्मण स्नानाला चाललेला. त्यांच्या सावल्या सकाळचा प्रत ती सावली त्या ब्राह्मणावर पडली. या दळभांड्यांची तोंड पाहिली जात काळी तोंड. माझी कामं दिवसभराची व्हायची नाही आता. का रे कशाला कलमट रे? तिकडे एवढं मोठं रान सोडले तुम्ही इंद्रायणीवर येतात तिथे पाणी नाही का? केलं का मला अपशकुना सकाळच्या प्रयत्न माघारी फिरली. हा दात असाही आता. एके दिवशी निवृत्तीराय क्षेत्रस्थ ब्राह्मणांकडे गेले. काही विचारलं, सांगितलं. निवृत्ती म्हणे आम्हा कोण गती. निवृत्तीनाथ म्हणे आम्हा कोण गती. सांगावे श्रीमंती विचारुनी. आमच्या आई वडील गेलेले. आता आम्हाला कोणती गतीची सांगा. निवृत्तीनाथ म्हणे आम्हा कोण गती. स्नानाला जाऊ देत नाही तुम्ही. गोळाभर अन्नही वाढत नाही. निवृत्तीनाथ म्हणे आम्हा कोण गती. आम्ही कसं वागायचं. सांगावे श्रीमंती विचारुनी. नामदेवरायांचं मुक्ताबाईच्या तोंडी घातलेले का. निवृत्ती ज्ञान देव कोरांनाचे अन्न. सांभाळी हे सोपान मत. मागून आणावं. कोपटामध्ये सांभाळी सोपान बदल. त्याच्या ब्रह्मसभेला निर्णय दिले. यांना काय प्रॅक्टिस करावं. त्याच्या आईवडिलांना आपण देहांत प्रॅक्टिस केली. यांना काय करायचं. ही घोरपड आता पैठण करायच्या गळ्यात बांधा. त्याला दक्षिण काशी म्हणून पैठणी नावाच दिलं. पत्र लिहून दिलं. पैठणच्या ब्राह्मणांकडून तुम्ही लिहून आणा. शुद्धीपत्र आणा. आम्ही तुम्हाला जातीत देतो. ही चारही भावंड अंगामध्ये सिद्धी सामर्थ्य असून आताचे महाराज लोक हातातून पेरा काढतात. कोणी हातातून पाणी काढते. अरे तयाचे स्वाधीन दैवते असती तरी का मरती त्यांची पूर्ण. देवदर त्यांना प्रसन्न असते. पण तुम्ही येडपट लोक श्रद्धेचा मार्ग सोडताय आणि बुवाबाजीच्या देवारा बैसून हलवीची सुपे शकून पाहतात. भूत भविष्य वर्तमान सांगो जाणती शकून त्याचा आम्हाशी काढतात. भाऊ नावाचे डोळा. जे भविष्य सांगतात शकून सांगतात त्यांचा आम्हाला काढतात. त्याची थोबाड्यानं डोळ्यानं सुद्धा आम्हाला पाहायची नाही. हे तुकोबरांचा बात. आम्ही काय करतोय.
अंधश्रद्धेच्या यायला लागलं. हे चारही भावंड त्यांनी चांगदेवासाठी भिंत चालविली. 6-4-2 वर्षाची पायी पायी अनवाणी पायानं आळंदीचे पैसे निघाले. आणि जाता जाता कीर्तनामध्ये गप्पा चालतात, थोडं रिकामी राहते, कोणवा कोणवे. पण चारही भावंड भगवंताचं भजन करीत. पण राहायचं कुठे? नेमकी त्यांना आठवण झाली आपल्या वडिलांचे मामा आहेत कृष्णाजी पंत देवपुळे, त्यांच्याकडे जावं. ही चारही भावंड त्यांच्याकडे गेली. ब्रह्मदेव मुखात विलासतोय, तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे. बघितल्या बघितल्या कृष्णाजी पंत लोभावले. काय रे बालकानो, कुठं आलाय तुम्ही? आजोबा आम्ही की नाही आनंदीच्या शुद्ध पंथाची नातवंड आपल्या गावचे कुलकर्णी गोविंद पंत नातवंड आमच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत, आमच्या आईचं नाव रुक्मिणीबाई. अरे तो माझा भातच. गोविंद पंत माझे मेहून आहे, माझी बहीण दिली नेराबाईच्या ना. ती गेले पण विठ्ठल पंत रुक्मिणी माझी सुखरूप आहे ना. याने झालेला प्रकार सांगितला. हातामध्ये पत्र खळखळ खळखळ खळखळ. काय म्हणतो बाबा, उद्या ब्रह्मसभा बोलवा. बोलावतो गड्यानं, पण एवढं पत्र त्यांना दाखवलं नाही बाबा. त्याने जर आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलं तर आम्ही जायला तयार आहोत, पण पत्र न दाखवता आम्हाला इथं जायचं नाही. वैराग्य दारलं कृष्णाजी पंत दुसऱ्या दिवशी नागनाथाच्या घाटावर. शास्त्री पंडित वैदिक वैयाकरणी सगळे विद्वान ब्राह्मण तिथे बोलले. आणि त्यांच्या पुढे ते पत्र टाकले. वाचिलिया पत्र हातती सकळ, नाही याची कुळ कुळ भ्रष्ट. भगवंत नव्हते जे ऐकले ते नेत्री देखील काना ऐकलं. संन्यासीची मुलं, संन्यासीला मुलं कुठं होतात? नव्हते जे ऐकले ते नेत्री देखील. पतित ही मुले श्रीपादाची,
पतीच पोरात विचार काय रे, तुम्ही मौंजी बंधनाचा शुद्धीपत्राचा अधिकार घेण्याकरता आमच्याकडे आलेल्या त्या सभेमध्ये बहुपदेव यादव राजाचे पंतप्रधान असलेले हेमाद्री त्यांच्यापदी भोपदेव नावाचे विद्वान ब्राह्मण होते, त्यांनी 36 ग्रंथ लिहिलेले, त्यांनी शुद्ध पद्धत दिलेल्या. माझ्या संग्रही यायचे शुद्धीपत्र लागत असेल तर मी दाखवील कोणाने, आजही दाखवतो, माझजवळ आहे तो संदर्भ ग्रंथ. बीजी वाली जे सांडी शेखी त्या गेले ऑक्टोबर ब्राह्मणाने वारीत टाकलं, एकाने सांडून दिलं, नातेवाईकांनी नाकाला मुरड घातली. अशी पतीत पोरं आपल्याकडे. का रे, तुझं नाव तरी सांग. निवृत्ती. निवृत्ती तुझं प्रवृत्ती शरीर लागलाय, तुझं रे ज्ञान देऊ, तुझं सोपान दे, तुझं गे बये कोकटा विचारुनी नावे ठेविलेली. काय हुशार माणूस असावा, विचार करून नावं ठेवली. एक म्हणतो खवचट, अरे काय त्या नावाचं कौतुक करताय. शिलंगणीच्या सोन्याची गाय ठेवील कोण. शिलांगणामध्ये आपल्याची पानं सोनं म्हणतात, सोना रगण्यावर. नावाला काय दुगड्या नाव चंद्रकला, परी तो रंग काळाची. पूर्वीच्या काळी काय घेतलं लग्नात, मुलीला चंद्रकला घेतली, त्याचा रंग काळा. घोळण्या नाव लक्ष्मण, करी भर्जन लाह्याचे. घोळण्या म्हणजे भडभुंग्या. भडभुंग्या म्हणजे तुम्ही त्याला पोटांकरी म्हणताय, त्याला भडभुंग्या नाव आहे, पोटाने बांधणारा. घोळण्या नाव लक्ष्मण, करी भर्जन लाह्याचे, पोटाने भासतोय आणि लाह्या भासतो ज्वारीच्या, त्याचं नाव काय लक्ष्मण. एक म्हणती नामापाशी काय आहे, ज्ञान वाहता हे पखाली. पलीकडे रेडा आहे ना, पखाल वाहणारा. पूर्वीच्या काळी नदी काठाची गावा असत, तिथे कोळी असायचा, त्या कोळ्याकडे घेलगट असत, घेला त्याच्यावर ती पखाला असायची. पखालचा तर तांबड्याची असायची, आणि त्या नदीचं पाणी त्या पखालीत भरून तो गावात वाटत. कोळी हा त्याचा धंदा होता, मोठमोठे आपल्या इकडे धंदा होती. साठेगाव भागात पुढे होते पहिली. ज्ञान वाहत आहे पखारीची, ज्ञानदेव म्हणे तोही माझा.
सर्वान गतिराम जिहादी येते म्हणतोय आपण, आणि पंक्तीला बसलेला का उठवून देतो एखादा? त्याच्या ठिकाणी राम नाही का? तुमचे महाराज लोक अंधारात बसून एक खातात, वारकरी एक खातात, गोरगरीब एक खाताय. शरम वाटत नाही या लोकांना? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, भेद नाही आम्हाला यामध्ये. हा तो ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला. सर्वम खल्विदम ब्रह्म नानास्ति किंचन. ब्रह्मज्ञान सांगायला लागला. तुझा आत्मा हा बघू काय होत. सागराच्या कोळगंडाला आणि इकडे तुझा गेला. तेव्हा आवाज नाही. आता काय करते? एक अर्धा उठला. मारीची आसूड म्हैशियाचे पाठी म्हटलं. तिची वळ उठी माऊलीच्या पाठीवर वळू. रक्ताच्या चिळकांड्या लागल्या. त्या कर्मठांची भावना बसली. अरे चतुर्थाश्रमात करतात तीर्थाटने. शिकला ताने टोने क्रियाभ्रष्ट. यांचा बाप चतुर्थाश्रम म्हणजे संध्याकाळ स्वीकारला आणि भ्रमण करीत असताना बंगाली विद्ये कायची शुद्धी करायची नाही. प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट. पूर्वपार श्रेष्ठ बोली गेली. संन्यासाच्या मुली मुलांच्या मुली संन्यासाला मुलंच होत नाही. खपुष्प तो वाचाराम म्हणे. वांजेचा मुलगा पत्रिका वाचल्यात. बागुरबानं गेला पत्रिका वाचायला. कशाच्या लग्नाच्या कोणाच्या वांजेचा मुलगा आणला. भीष्माचार्याची मुलगी आणली आणि त्या नवरा नवरीच्या गळ्यामध्ये खपुष्प म्हणजे आकाशाच्या फुलाच्या माळा आणल्यात करायला. सशाच्या शेंगाचा मंडप घातलाय. खरं आहे? यातली एक तरी खरं आहे का? सशाला शेंगायच का? वांजेला मुलगा होतो, भीष्माचार्याला मुलगी झाली, आकाशाला फुलं येतात. आणि तुझी तुरतुर बोलतात की उभ्या कुळभ्रष्ट. जेव्हा वडिलांची निंदा पडली, आधीच करत होत. गुरु आज्ञेवरी होणी सोकाळ लावीला विचार चतुर्थाश्रमात. गुरु सांगितलं म्हणजे तू धर्म सोडायचा का सांगायचा का? गुरु आज्ञेवरी होणी सोकाळ सोकावला बेटा लावीला विटाळ चतुर्थाश्रमात. संन्यासाश्रम विटाळ केला गेला. कामलोभी तरी का झाला संन्यासी? बापाची निंदा याची भ्रष्ट येते.
असं निदान चौपट देव म्हणतात. बाबा तुमचं खरे कागाची विष्टी जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष. अरे वृक्षांना आश्वस्त म्हटलेलं भगवंताने विभूती देताना त्या पिंपळाचे जन्म कुठे? कावळ्याचे विष्टे ते कागाचे विष्टे आमचं कशाला अवघे जन्म मानताय तुम्ही? कागाचे विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष. पाची जन्मले पाचव्यापासून 5 जण झाले आणि त्याला तुम्ही पवित्र मानताय. तुम्ही हे दुर्वास वशिष्ठ काय यांचं पुढे व्यास आणि वाल्मिकी कोण पुढे यांची. व्यासाचा जन्म कुठं झालाय? वाल्मिकी कोण आहे? व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ यांचे तैशीच यामुचे सोपान म्हणे. किती लहान व्हा, किती समजून सांगा. व्यासाचं काय कुळ आहे? वाल्मिकीचं कोळ्याचं काय कुळ आहे? तैशीच यामुचे सोपान आम्हाला पावन करून घे. काही हट्टू दुराग्रे काही म्हणतात आणि प्रल्हाद लहान होता, हिरण्यकश्यप मारू शकला नाही. वामन लहान होतं पण त्रिपादामध्ये संपूर्ण ब्रह्मांड त्यांनी व्यापलं. अरे हनुमंत वानर कुळात जन्माला तरी त्याने रावणाची दाढी धरली. त्यांचं लहानपणाकडे यांचं वयाकडे बघू नका. थोडी भानावर आहे. त्याचा आत्मा आहे ना, ते ब्राह्मण आहेत ना. बघतो आता काय ज्ञाने त्या गेल्याकडून जर तू वेद वदवून घेशील तर आम्ही तुम्हाला शुद्ध करतो. तिथं माणसाला येत नाही, तिथे ब्राह्मणाला येत नाही, देवताला बोलता येत नाही. माऊली सांगितलं हो करायला ते काय नवे धरामर तुमच्या आशीर्वादाने शक्य होईल. करायला ते काय नवे धरामर. धरामर म्हणजे ब्रह्मा, धरेवरचे अमर. अमर म्हणजे देव, धरा म्हणजे पृथ्वी. करायला ते काय नवे धरामर. पाषाणी ईश्वर प्रतिमे स्थापा. पाषाणामध्ये तुम्ही देवत्व निर्माण करता. काय करणार नाही. ज्ञानदेव म्हणे तुमच्या सुकृती तुमच्या पुण्य घेणं. बघा कोणा मोठेपणा आणला आणला जवळ. हस्त केवीला माथया डोकर हात ठेवला. कोणता वेद बोलव? सगळ्यामध्ये अवघड वेद ऋग्वेद आहे. ज्ञानदेव म्हणे बोलले बोले रे ऋग्वेद. प्रणव मूळ शब्द ओंकाराचा. ओम अग्निवे पुरोहितम. वेदाचे अध्ययन करीत झाला पशु. तो पशु जेव्हा गडगड डोळे बटाट्यासारखे विस्मारले. आपापल्या चुका स्वरातल्या काय हुडकू लागले. घरच्या संगीत आणून चुका करू लागले. वेदाच्या ध्येय करीत झाला. मग म्हणतात यासारखे ब्राह्मण जे शिले नाही. वेद झाला मला विस्तार करायचा नाही तर यांना अंतरात ठेवलं पंक्तीला घेऊन जेवत नव्हते. त्या कृष्णाची आपल्या याच्याकडे कृष्णाची पण देवकुळ्याकडे वर्ष श्राद्ध होत. त्या वर्ष श्राद्धाची त्यांच्याकडे होती ना. कृष्णाच्या पंथाचं म्हटलं वर्ष श्राद्ध.
त्यांनी ब्राह्मणाला बोलावलं. तव क्रवी यज्ञ, ब्राह्मणाचे घरी क्रवी यज्ञ, पितृयज्ञ ब्राह्मणाचे घरी. त्या कृष्णाजी पंतांकडे क्रवी यज्ञ पितृयज्ञ होता. ब्राह्मणाला बोलावलं. सकाळी ही वेळ बोलवायला गेले. अहो तुम्हाला वेळ झाला, आम्ही जेवून घेतो. अहो आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं होतं मला जरा कामाची अडचण आहे, माझं कीर्तन केलं होणार नाही. सकाळी सांगितलं. घरी आले, उदास झाले. श्राद्धकाल झालाय ना आजोबा, तुम्ही सचिंत आहात. ब्राह्मणाने तुम्ही माझ्या घरी आहात म्हणून माझ्या घरी जेवायला यायचं, श्राद्धांना घ्यायचं नाकार एवढं. पितर मंत्रोच्चारी अव्हा दिले महाभागान, अगच्छन्तु महाभागान. पितर मंत्रोच्चारी आव्हा दिले. जेव्हा पुंडलिक वरदाच्या पंक्ती उठू लागल्या तेव्हा नंतर यांचा पुढे ब्रह्मनिराश झाला. त्यांना शुद्धीपत्र दिलं. हे साक्षात मूर्तिमंत ब्राह्मण आहे. आम्ही आता शुद्धीपत्र काय देणार, पण आळंदीच्या ब्राह्मणा करता त्याच्यात वेद मातू सुतम बसलेले. विठ्ठल पंतांचं वेद मातू, वेदाची माता जी गायत्री, गायत्री मंत्राचं 12 वर्ष पुरस्करण केल्यानंतर त्यांनी वेद मातू लागतो, पण आवडीने विठ्ठल म्हणतात. वेद मातू सुतम गोपदेवाने जे शुद्धीपत्र दिलं, बाटण्यात आले, नेवाशाला दिले. नंतर मग पैठणला आले, आता कुठे आळंदीला आले. तुम्ही काय चुका दुरुस्त करता ना माझी, मला काही वाटत नाही. एखाद्या महाराजाला जर बोललो की अशुद्ध बोलतो, त्याला सांगितलं की विश्वार्थ होता, म्हणजे बोलायचं नाही. पण चूक झाली कीर्तन कारण ते सांगावं, अशुद्ध उच्चार येऊ देऊ नाही. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरांचं वय 22 वर्ष 3 महिने. काही वर्ष झालं वाटायला लागलं, आपलं अवतार कार्य संपलं. चारी भावंड पंढरपूरला आली, पांडुरंगरायाचं दर्शन घेतलं. संध्याकाळची वेळ, किठोळ असं शब्दाचं चांदणं पडलेलं. पुंडलिक रायाजवळ नामदेव रायांसारखा प्रेम भांडारीचं कीर्तन चाललं. सोखा राका वंका बंका सगळे कीर्तनात बसलेले. नामा गेली नारा महादा गोंदा विठा लाडाई गोडाई यसाई साखराई, हे सगळे श्रोते मंडळी. कीर्तन सुटलं, आरती झाली. ज्ञानोबारायने भगवंताला काय सुंदर वातावरण, किशोर चांदण, दुधू वारारी चंद्रभागा, जाई जुई शेवंती नादवती मधुमातीचा, माळ्याच्या माळ्याच्या तुळशी मंदिरचा सुगंध सगळं वातावरण कोणता. भारदार कीर्तन झाला, तिथं पांडुरंग नाचला. त्या कीर्तनामध्ये कीर्तन सुटलं, आरती झाली. देवाला सांगितलं, देवा ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. फुलं वाटा, गडबड न करता फुलं वाटा. शहाणी माणसं हातात घ्या. विठ्ठल विठ्ठल
हे समाज आहे एक पाठी तिकडे पाठवा तट वाटून या काळकरी सगळ्या शेवटी पाठवा ऐक पांडुरंगा एक मात काही बोलणे आहे एकांत पांडुरंगा काही खाजगी बोलायचे थोडं बाहेर निघा बरं ज्ञानू अरे बाबू मारीन तू मारीन राहरी काका मग काही सगळे माणसं आपलीच आहेत हिनं बोल की काही बोलणे आहे एकांत बाजूला गेले काय रे ज्ञानू देवा वचन द्या अरे तुला ब्रह्मांडाचं राज्य द्यायला मी तयार आहे ना माझी गादी द्यायला तू काय वचन मागतोय नाही देवा पुन्हा तुम्ही मनाला आता म्हटलोच नव्हतो तसं बोललोच नव्हतो आणि वचन द्या वचनाकृती अधमजन नारायण तो नव्हे मूर्खमाचं दिलेलं वचन पाहिजे ते पण तुम्ही पाहताय हे दिलं ज्ञानदेव ज्ञानमार्ग काहीतरी माग एवढं अल्प वयामध्ये समाधी देवाबद्दल दिलेलं आहे नाही लागतं ज्ञानोबरांचं काम झालं दोघे संत मंडळी बसली होती तिकडे निघाली मावळंचा चेहरा हातरा चेहरा भगवंताचा चेहरा पडलेला तवचे निडारले नयन श्वेते भेटले बदल हृदय झाले पूर्ण करुणारशे ते ऐकल्यानंतर तिथे आले देवा काय सांगितलं देवा नाम मने संत गाता
ज्ञानोबाला समाधी दिलीच पाहिजे. पंढरीचा पोहा निघाला बाहेरी, पांडुरंगा संगे वर्तवे वैष्णवांचे भार, दिंड्याच्या अपार निघाल्याचे पंढरी मिळाले कैसे, कुंडलिक देवसरीचे ज्ञानदेवा सवे नामा असे, आणि विष्णू भक्त अपार राई रुक्मिणी सत्य भामा. हा सगळा लवजमा आलेला आहे. आणि गेले काय त्या दिंडीत वर्णन केलं, कोणते पताकांचे भार, कोणते पताकांचे भार, आले वैष्णवडी कर, आले वैष्णवडी. कोणत पताका झळकती, टाळ मदंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्रदाती विठ्ठलाची. अशी सगळी संत मंडळी कार्तिक वद्य अष्टमीला, आळंदीची वारी अष्टमीची अमावस्या आपल्या परंपरेमध्ये आहे. आम्ही इथे अष्टमीलाच पारायण करून केलं आणि उद्याला अमावस्याला काल्याचं कीर्तन करून या उत्सवाची सांगत होणार आहे. जसे आज आलात तसे उद्या 9, 9:30 काल्याचं कीर्तन सुरू. आणि काल्या धारण तर तुम्हाला इथे प्रसादही दिला जाईल. पिंपळ खुटकरांनी प्रसाद ठेवलेला आहे. आजचा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता प्रसाद बोंदे खेडकरांनी केलेला आहे. कीर्तन लाभलं म्हणून ती तीर्थच आहे. श्रावण आपलं कार्तिक वद्य अष्टमीला तिथे दिंड्या गेलेल्या आहेत. वैष्णवांनी तंबूरावचे ठोकलेले आहे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, दिवाळी मंडप दिला, चंदनाचे खांब उभारिले, कोवळ वेलीचे शोभले, रत्ना फळाचे घोष मिरविले, काय मुक्ता फळाचे घोष मिरविले, रत्न खचित श्याम केस सुगंध परिमळ, जवादी कस्तुरी देती डाळ, जवादी कस्तुरी निर्मळ, चिंतामणी देती डाळ, नाना शीळ दीप्तीचे. जिकडे तिकडे वस्त्र उतरलेले. आलाड पलाड काठावर पलीकडच्या काठावर पताकांचे बार, मध्ये मनोहर इंद्रायणी वाहती, दरी दरतारी अनेक हिरव्या निर्वर्ण साऱ्या लखलखती दरीचे पटके, निळा पताका, वेगवेगळे झेंडे पताका, भगव्या पताका आल्याड पल्याड आहे. अष्टमी गेली, नवमी गेली, दशमी गेली, हरिदिनी आली, कीर्तन झालं. द्वादशीचा दिवस, त्याच वेळेला द्वादशी, त्रयोदशी मिश्रित द्वादशी होती. त्या दिवशी माऊलींना समाधी द्यायचं ठरवलं. स्वयंपाक झाला असतं महाशिष्यतीचे. सुखा म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती. स्वतः आईसाहेब स्वयंपाकात अगदी बोचा खोतून उभ्या आहे. कामाची सांगायची निरूपण असतं महाशिष्टी. अगदी स्वयंपाक तयार झालेला आहे. तव रुक्मिणीने विनविले, याशी भोजन सारा का वहिले. हे लेकरू आता समाधीला बसणार. याशी भोजन सारा का वहिले आधी याला घेऊ. मग याच्या पोटात अन्नाचं कण झालं. तव रुक्मिणीने विनविले, याशी भोजन सारा का वहिले. तवा अक्रूरे पाचारिले, समजताशी वारकरी. चला 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 पंक्ती करतात. रांगोळ्या घातलेल्या आहेत. आंबे लिंबुवांची, लोणची, राईची, नाना परीची. अगदी
चटणी, कोशिंबिरी, लिंबू, साधा भात, मसाले भात, साध्या भातावर पांढरं वरण, वरी मिरवं मुगाचे वरण, असं नामदेवरायांचं वरण आहे. मुगाचं वरण वर त्याच्यावर कामधेनूचं घृत त्याच्यावर तूप टाकलेलं आहे. असे भक्त जेवणी झाले, असे भक्त जेवायला लागले. सोवळ्याने हरी वाढीतो सकाळा. भगवंत सोहळं नेलं, पंक्ती वाढायला लागले. महाराजांना लाज वाटली पंगत वाढायची. तो माझा धंदा आहे, माझा जन्म केला रांधण, जेवायला वाढा गोष्ट खरकट काढणार. सोहळ्याने हरी वाढीतो सकाळा. मनीचा कळवळा कोण जाणे. त्याच्या मनात काय आग लागली कोणाला कळते. पंगत उठली, कुंडली जागोदर पांडवतवर. भगवंतांनी स्वतः विडे वाटले, सगळ्यांना वाढलेला आहे. ज्ञान मारायला घेऊन भगवंत बसलेले आहे. कशी बसली जेवण उरकले का घातगोड लागणार आहे. वेळ होत चालला. ज्ञानोबारायला इंद्रायणीचं स्नान झाले. चक्रतीर्थी उभे देव सासू जन. चक्रतीर्थ कुंडले रायच्या पाठीमागचा जो भाग आहे ना, त्याला चक्रतीर्थ म्हटलेलं आहे. तिथे देव आणि साधू जन उभे. चक्रतीर्थी उभे देव साधू जन. करविले स्नान ज्ञान देवा भगवी आभरण, भगवी कपडे घेतलेले, माऊलीला भस्म लावलेला आहे. त्याला जेव्हा लागी चंदनाची बुटी लावली. माऊली आता काय समाधीला बसणार आहे. सगळे मिरवत 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 सिद्धेश्वरापाशी आलेले. तिथे आल्यानंतर गंगाळामध्ये पाणी टाकून घटिका पात्र टाकलेलं आहे. सगळे पांडुरंगाला दोष द्यायला लागले. देवा ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे दाने. समाधी द्यायची होती तर निवृत्ती थोरला होता ना. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे दाने. केले नारायणे उपराटे. निवृत्तीने घोण घाटी खाली. घोण घालून बसले. घोण घालणं म्हणजे उकीर व बसणं. गुडघ्याला हाताची मिठी देणं, डोकं त्यात खुपसणं, त्याला घोण घालून बसणं. घोण घालून बसलेले. मुक्ताई खळखळून रडायला लागल्या. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थाप विश्रांती शिकावं लागते. आम्हाला माझ्या ध्यान दादा तर मला नाव मागून कोण घाली. माय बापे आम्हा त्यागी येले देव. असे संकट तेव्हा झाले. आई बाप त्यागून गेले. पण माझ्या ज्ञानदाता होता. निवृत्ती ज्ञानदेव पोरांना तारण मागून आणायचे. मी लहान होते.
तेव्हा मी लहान पांडुरंगा मी लहान होते रे सांभाळी पोपट मधून पोपटामध्ये सांभाळायचं. तुम्ही काय केला नाही आता छान विसरली रडायला लागलेले. निवृत्ती ज्ञान देव मुक्त ही ढाकुटी धरी येली कंठी पांडुरंग. निवृत्ती ज्ञान देवाला पांडुरंगाने कंठाळला धरला तर आवडून बसले. धरी येली कंठी चारी भावंडाले मिठी मारली. कळवळली मनी करती दीर्घ ध्वनी मोठ्यानं कळवून रडायला. आठवीची मनी ज्ञानदेव आठवत लागलेले. सगळे रडारड सुरू झाली. पण त्यावेळेला आई विचारतात देवा ज्यांच्यासाठी तुम्ही रडत आहे कोण बरं. राजे भ्रष्ट मला विस्तार करतात. आता यवन झाले ठाई ठाई म्हणजे ही अवतार घेतली कधी दोष हारावया. हे तिन्ही प्रत्यक्ष मूर्तिमंत देव आहे. आदिम आहे. मग प्रश्न नामास उद्धव लागला कागा ज्ञान दिवो गेला मज सांडूनी कैसा होय तुझा दास. तुझा सेवक म्हणून घ्यायची लाज. कैसी पावो तुझी वास ज्ञाना कारणे कासावीस जीव माझा होतशी. नामदेवाला वाटलं देवाला वाटलं का रे मी का चुका चुकी आज्ञा दिली का. बघ उद्धवाची म्हणे पांडुरंग ऐक उद्धवा या सज्जनाचा न व्हावा वियोग. हे हृदय होतचे दोन भाग. माझं हृदय उरलं ना जाणा अंतरंग तुम्ही माझी मला धीर द्यावा. समाधीला इंद्र चंद्र देव येती यम वरुण बृहस्पती ब्रह्मादिक गीती गाती. यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्ष. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद वैश्यामुखी बोलविले छलिले ब्राह्मणी प्रतिष्ठानी जातात. वेदमुखी वेदांत बोलविले देव म्हणे अशी आठवण पोटवर होईल उशीर समाधी. तेव्हा अशी आग लावली तू बांधल्या तळ्याचा फुटला ते पाट. जसे एखादं तळ फुटावं ओग 12 वाटा जातात.
बांधलेल्या पेंडीचा तुटला असे पेंडी बांधणे आळत आता आमचा आळत रानो मला पांगले तिकडे तिकडे जीर कसा धरावा नामा म्हणे देवा पेटला उदासीन अरे आग लागली रे देवा करा समाधान निवृत्तीची त्याचं समाधान करा देवाला कठीण देवा अरे 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 मुंग्यांचे विवरी लागली आग पुढे आणि मागे झाले नाही मुंग्यांच्या बिळाला आग लावली आमची तडफड झाली रे तेव्हा काय केले एवढ्यामध्ये भगवंत अश्रुपूर्ण नेत्र माऊलीला माऊली जवळ गेले हस्त ठेविला मात ज्ञान देव लागे पाय तुझी मने लवलाह्या स्वरा करा समाधीची बैठवी नारा मादा गोंदा विटाचारी ही मुलं नामदेवरायांची आदर होती समाधीची तयारी करा तेव्हा काय काय आलं तर दरबा आणि बेल दरबा आणा बेल आणा तुळशी आणा फुलं आणा आणि हे भागीरथीचे भागीरथीचं तीर्थ आणा जावर पडत दूत वस्त्राची घडी घातली उठविला नंदी शिवाचा ढवळा मोठ्या शितेत पडकून नंदी आहे तिथे पादूक आहे तो नंदी बाजूला केला आतमध्ये जायची वाट आहे 3.5 पावलं आतमध्ये टाकताय घटिका पात्र पुढाची वेळ आलेली आता काही क्षणात काही क्षण राहिलेले पुढे ज्ञानेश्वर जोडो नियाकर निवृत्तीनाथ पुढे केले बोलतो उत्तर स्वामी संगी महाराज दादा पाळिले पोशिले पानं पोषण केलं तुम्ही चालविला लढा बा माझ्या कृपाला निवृत्तीराज स्वामीची आयोगे झालो स्वरूपाकार दादा निवृत्ती नाथ रावण करता पोषण दोन्ही निवृत्ती आली मुला आणि कालच्या डोळा असली कित्येकांच्या डोळ्याला अश्रू यायला गेले अमर्यादा कधी नाही केली शिष्य गुरुपणा सिद्धी नेली
अमर्यादा कधी केली. शिष्य आणि गुरु आणि भाऊ या मर्यादा पाळल्या गेली. निवृत्तीने हात उचलिला होता. निवृत्तीनाथाने ज्ञानोबराला कोंबत निवृत्तीने हात उचलिला होता. त्या गेले निधाना. निवृत्तीने हात उतरला होताना त्या गेले निधाना. आम्हाला की काय ते वातावरण. वारा व्हायचा थांबला, सूर्य चालायचा थांबला, पाणी व्हायचं थांबलेले, दाही दिशा धुंद, उदय असता बिन तैशेची गगन चाल गेले. हो काय सांगू तुम्हाला. नदीची माशा घातले माझं वन. तसं तरमल 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 चालली. एवढ्यामध्ये देव निवृत्ती आणि धंद दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बसावया. एक हा धरा निवृत्ती राहिली, एक धरा देव. 3.5 पाऊले टाकली भूमी आत. 3.5 कदमची समाधी 108वी समाधी मावली. तिथे गेले जाऊने ज्ञानेश्वर बैसल्या आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी गेली. आसनात जाऊन बसले, पद्मासन घातलं. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली भगवंतानी. आणि उघडीला अध्याय आवडीचा नवा अध्याय माऊलीने उघडलेला आहे. शेवटी भगवंत म्हणतात ज्ञान राजा काय काय देऊ तुला. काहीही म्हण. शेवटचं मागणं न लगे मदमुक्ती, न लगे मदमुक्ती. तुझे चरणीची आरती थोर आरती. मुक्ती मुक्ती मला काही. ज्ञान राजा काहीतरी मान. ज्ञान देव म्हणे सुखी केले देवा सुखी केले. आज पद्मी ठेवा निरंतर. नेहमी तुमच्या पायावर मला पायाजवळ जागा द्या. काहीतरी मागा हो, काहीतरी मागा देवा. देशी ज्ञाना काय देणार. ज्ञान देवे घेतले
समाधी बैसाला निर्माण कथा कीर्तन करीत तो आजपर्यंत कथा कीर्तन करतोय अविश्वास दाखवू नका. माऊलीने डोळे मिळवले. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा घेऊन तिथं रथ बसलं. निवृत्तीनाथाने हाताला धरलं. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा झाकी येली शिरा बाहेर आणलं. निवृत्तीने काय बाहेर आणले गोपाळा झाकीली शिळा विवर राखली आणि समाधी स्थानाचा किराण बंद केला. ज्ञानबा भगवंताची जे चतुर्दशीला राहिले आणि अमावस्येला माऊलीची महापूजा केली. स्वतः भगवंतानी केली. त्या परंपरेला जुन्या परंपरेला अनुसरून आमची परंपरा गंगू काका शिरवळकरांची आधी अष्टमीला दिंडी तिथे जाते. अमावस्येला महापूजा देवाची करते. पंचामृताच्या पंक्ती होतात. सर्वांनी त्या पंक्तीचा आस्वाद घेतला. यंदा सगळे सरकारच्या धर्मसुळेपणामुळे सगळ्या क्षेत्र बोली केली. नाटक सिनेमे सुरू केले. ते कोणतं ते असते ते आणखी काहीतरी असं वेगळं ते मला आठवत नाही आता. हे सगळं फुलं केले. फक्त यात्रा त्यांना भोवतीच्या तिथं त्यांना पूर्ण वाटतोय. नाही आपण धर्म म्हणून आपण कीर्तन केलं. आपण इथे सप्ताह केला. अशी पाळी जर मोठ्या सप्त्यावर आली, मोठ्या सप्त्यावर अशी पाळी येऊ नये. हजारो लोकांच्या मुखातला अन्नदान निघून जाईल. कार्यक्रम होणार नाही. जरी समजा अशीच पाळी आली तर तुमच्या साह्यानं मी इथे गाथा भजन करेन. तर माझा अजून समाधान झालंच नाही. आता सगळे कीर्तन सुद्धा आरती होईल. आरती झालं तर गडबड करू नका. स्वयंपाक तयार आहे. लिंबाखाली पंक्ती बसते. उन्हाची ती सावली ती जशी त्याची ऑर्डर मिळत उन्हात बसवता. त्यांचं काय नियोजन सावलीमध्ये पंक्ती बसते.
शांततेने घ्या. 2-3 टोपले केलेले सोबत
सच्चिदानंद मूर्ति हरे तुझं प्रक्रिया आहे निरवी लवकर हरे